टॉस जिंकला SK11 बरेंदर टीमनं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी प्रकाश इलेवन घोटे संघाला. सलामीच्या आघाडीचे दोन फलंदाज घोटे टीमच्या मात्र मैदानामध्ये दाखल झाले. अमोल आणि मनोज ही सलामीच्या आघाडीचे दोन फलंदाज रबाडा देखील झाले आहेत. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 1 मध्ये देवा आपण पाहतोय. परेंदर टीम कडून मध्ये SK11 परेंदर हा संघ मात्र या नाबाने आज या मैदानामध्ये दाखल देखील झाला आणि त्यांच्या विपक्षामध्ये परेंदर वाडी हा संघ मात्र या नाबाने मात्र सज्ज झालाय. पहिला चेंडू हुकचा फटका खेचायचा होता. पंचांकडे अशालभूत नदीने पाहत देखील राहिले. पंचांनी सांगितलं की बन बाउन्स देत असताना आपण पाहतोय एक आपल्याला मर्यादा दिली आहे. मर्यादा, त्या मर्यादेमध्ये आपल्याला गोलंदाजी करायची. त्या मर्यादेच्या पलीकडे आपण जर उल्लंघन कराल तर पंच आपल्याला जरूर दंडित देखील करतील. आणि तेच पंच सांगत असताना पहिल्या चेंडूवरती ताकीद दिली आहे गोलंदाजाला. पहिला चेंडू निर्धाव आला. पहिल्या चेंडूवरती बचावलेत. हा देखील हेलिकॉप्टर सजवला आहे. अलॉंग द कार्पेटने डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देत आहेत. एकच सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या अख्खाऊंड मात्र ओपन केलं जात आहे. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 या अंकावरती. पहिला चेंडू आला निर्धाव, त्याच्यानंतर आली सिंगल. देवा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. आता मनोज ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. आडव्या बॅटतून बैठक शॉट लगवायचा होता. अभ्यास आउटसाइड ऑफ स्टंप पंच सांगताय जमिनीला हात समांतरतेने केले आणि सांगितलं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली त्याने की हा चेंडू वाईट आहे. म्हणजे अभ्यंतरने धावसंख्या फुलताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 2 अंकावरती. 3 षटकांची मार्च. पहिलं षटक पॉवर प्लेचं, नंतरचे 2 षटक रेग्युलर आपल्याला पाहायला मिळतील. हा देखील मोठा विकेट करायचा होता. आधी बॅटचा फ्लो मात्र ओपन केला होता बॅट्समॅन मनोजने. त्याच कारणाचा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. इथे आला चेंडू निर्धाव. आपण पाहायला गेलं, विश्लेषण केलं या ओव्हरचं, तर पहिला चेंडू आला निर्धाव, नंतर आले सिंगल आणि त्याच्यानंतर वाईट आणि त्याच्यानंतर पुनश्च निर्धाव चेंडू. म्हणजे टोटल धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धाव फलकावरती. हा देखील पुनश्च आउटसाइड ऑफ स्टंप. थोडेसे लाईन मिस पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी. हा सामना महत्त्वाचा असेल. इथून जो संघ जिंकेल तो मात्र भांडसोली संघ अशी मात्र या स्पर्धेमधली दुसरी क्वार्टर फायनल खेळताना आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. बरीचशी मेहनत राखीजी कवटे साहेबांनी या स्पर्धेसाठी घेतली. जवळजवळ महिनाभर ही स्पर्धा चर्चेमध्ये होती. हा देखील चेंडू चांगला पलट्यानंतर टिकाव पोहत असताना समोरून मात्र चेंडू काढला. बैठक शॉट लगवायचा होता पण तो बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. हा चेंडू देखील आला निर्धाव आणि निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक स्थिरावलं गेलं ते 3 या धावसंख्येवरती. 3 धावा धावफलकावरती पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याशिवाय ओव्हरमध्ये फक्त धावसंख्या आपल्याला खोऱ्याने ओढायची संधी असते आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. आता मात्र आडव्या बॅटीतून प्रहार चढवला आहे. अलॉंग द कार्पेटने मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली. दुसरीच्या प्रयत्नाला निघाले होते. फेकी वेगवान होती. बॅकअप चांगला भेटलं. हे 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकांनी वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचेल ती 5 या धावसंख्येवरती. 3:12 झालीत. सेकंड लास्ट मॅच आपल्या समोर आली आहे. बरेंदर वाडी विपक्ष प्रकाश इलेवन घोटे या 2 संघादरम्यान. हा देखील वेगवान चेंडू उडवायचा होता पण तो बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. गोलांच्या मेरिटनुसार आता खेळ करावा लागेल. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ प्रगती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या प्रकाश इलेवन घोटे टीमच्या टॉस जिंकला तो SK11 परेंदर वाडी टीमनं आणि प्रथम फिल्डिंग करण्यात त्याच्यावरती पहिल्या ओव्हरमध्ये साजेशी अशी कामगिरी पहिला गोलंदाज देवाकडून झाली आहे. हा खेळ धावण्याचं काम केलं देवाने. पहिल्या ओव्हरसाठी एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल षटक पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळालं आपल्याला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय अभि. आपण पाहतोय
इथे देखील फिरून खेळायचा प्रयत्न, हा देखील चेंडू निर्धाव येतोय. थोडस प्रेशराईज होत आहेत आता बॅटिंग करणारे प्रकाश 11 गुट्टे संघ. ज्या पहिला मॅचमध्ये ज्या ढंगाने खेळली आहे ना ती कोणी विसर नाही बॅटिंग त्यांची. परंतु आता देखील तशाच पद्धतीचा चेंडू त्याच क्षेत्रामध्ये त्याच लाईन आणि त्याच लेंथवरती टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पुढंच एकदा निर्धाव चेंडू येतोय. अभिला मात्र संधी विटली होती असं म्हणतात ना, अभि नाही तो कभी नाही. हेच तुम्हाला संधी आहे, तेच संधीचं सोनं आपल्याला करायचं आणि तेच मला दाखवून द्यायचं असताना हा देखील पाहू शकाल आपण. थोडासा धीम्या गतीचा चेंडू पडल्यानंतर मात्र बाहेरच्या बाजूला वळण घेतलं. पंचाने हात जमिनीला समांतर करून सांगितलं की हा चेंडू वाईट आहे. अबंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1 ने वाढ होईल. चावून मात्र पोहोचते 6 अंकावरती. 6 धाबा धाव फलकावरती लागला जात आहेत. हा देखील थोडासा वेगवान आणि त्याच्यानंतर मात्र पुन्हा पंच सांगतायत बोलून की वाईट चेंडू आहे. असं वाटतं की पहिल्या 2 चेंडूवरती आपण काय केलं ना याला कोणी विचारत नाही, परंतु पुढच्या 2 चेंडूवरती आपण खराब कामगिरी दिशाहीन गोलंदाजी केल्यानंतर थोडीशी टीका मात्र आपल्यावरती जरूर होते आणि तेच होत असताना अभि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. इतर देखील फटका फसलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तैनात. तिथे महत्वाची विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. जो सलामीला आला होता अमोल हा सुद्धा फाट. नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल रमाकांत मात्र आलाय. हा देखील समोर चेंडू उडाला मिड ऑफच्या डोक्यावरून. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल वेगाने घेतली. रनआउटची दाट शक्यता आणि ही रनआउटची संधी स्वीकारली आहे. वेल थ्रो वेल जेच आणि विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. हा देखील धीम्या गतीची होता. चेंज ऑफ पेस असं वाटलं होतं. गोलंदाज बेकाने आल्यानंतर बेकाने बीट करेल, परंतु गोलंदाजाने ओळखलं फलंदाज जास्त ताबामध्ये उभा आहे आणि त्याला अशा पद्धतीचा चेंडू टाकायचा की फसव्या गतीचा चेंडू टाकायचा. तेच केलं गोलंदाज अभिने दाखवून देत असताना आपण पाहतोय आपल्याकडे असलेली गुणवत्ता आता मात्र पणाला लावत असताना. हा देखील धीम्या गतीचा लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू. षटक क्रमांक 2 देखील समाप्त. ओव्हर क्रमांक 2च्या समाप्तीनंतर आपण धाव फलकाचा विचार केला तर प्रति षटक 4 धावसंख्येची सरासरी राखण्यामध्ये कायम यश आलंय. 8 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. टीम प्रकाश 11 घोटे संघाच्या आता शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग षटक गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये तुषार आलेत आता. हा देखील चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड लेग स्टिकला होता चेंडू. असं वाटलं होतं या चेंडूवरती फटका येऊ शकतो, परंतु तेवढ्या शाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी केली आहे. आपण तिन्ही गोलंदाजाचा विचार केला शिवम सर तर तिन्ही गोलंदाजी पहिला चेंडू डॉट फेकलाय. हे सगळं वैशिष्ट्य राहिलं या मासमधलं आताच्या. हा देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे आणि हे देखील पंच सांगताय की एस्टानवरून जाणारा चेंडू हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये
गोलंदाजी मार्क तुषार आलेत आणि अद्यापर्यंत 2.2 चेंडूचा खेळ समाप्त. 8 धावा धावफलकावरती. अकुटप्प्याचा चेंडू शॉबक शॉट पाहायला मिळतोय. आपल्याला क्षेत्ररक्षक नाही आहेत, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू वन बाउंस सीमा रेषा बाहेर आलाय तो 4 धाव संख्येसाठी. चौकार चौकार. चौकार आला. चौकाराच्या पद्धतीने 12 धावा धावफलकावरती लागला जात आहे टीम गुटे संघाच्या. हा देखील आड्यापाटीतून प्रहार चढवलाय क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हा मात्र आता जरूर थांबा 2 मिनिटं थांबा. यस, आधीच क्षेत्ररक्षक बाहेर गेला होता, लाईन रेस टच झाला होता आणि त्याच्यानंतर तो आतमध्ये देखील आलाय आणि त्याच कारणास्तव पंचांनी सांगितलं की हा चौकार आहे. यस, लक्ष देखील आहे. स्पोर्ट स्पिरिट आपल्याला पाहायला मिळते. स्वतः क्षेत्ररक्षकाने पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याने आम्हाला दर्शवलं देखील की आता हे 4 रन आहेत, कारण की त्याचा आधीच लाईनीवरती बाउंड्री लाईनवरती पाय टच झाला होता आणि त्याच्यानंतर तो पुढे देखील आलाय. लक्ष नव्हतं त्याचं. चौकारच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती लगातारचे 2 चौकार आले. चांगली हा चेंडू देखील नशिबाची साथ प्रकाश 11 घोट संघाला मात्र भेटली जातीये आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. टाटा बाय बाय करत चौकार. आणि एक 22चा लॉंग स्टॉपला चौकार आला. टोटल धावा धावफलकावरती 20 आणि हा देखील अलॉंग द कार्पेटने लंगानला फिल्टर तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट वेगाने झाली. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. 2 धावा देखील पूर्ण झाल्यात आणि आता तिसरीच्या प्रयत्नाला फलंदाजला मात्र बाद व्हावं लागलाय. विकेट क्रमांक देखील आता मैदानाच्या बाहेर 3 झाली आहे. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 22 धावा. आता येणारे 18 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज विजयासाठी टीम SK11 परेंदरवाडी टीमला. परंदवाडी या संघाला मात्र येणारे 18 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. चला लगेच आपण फक्की मारा मैदानावरती. चला धावत चला, धावत चला. अजून जोर दाबा थोडेसे.
या चला तिसरे बंद चेक करा आपण. बिमरसाठी रिव्ह्यू घेतला आहे बॅट फिल्डिंग करणाऱ्या टीमने. जर काही ते फेअर डिलिव्हरी असेल तर फलंदाज देखील बाद होऊ शकतो, परंतु जर का नो चेंडू असेल तर या चेंडूवरती धावसंख्या देखील भेटू शकते टीम परेंदवाडी टीमला. यस, तिसऱ्या पंचाने देखील सांगितले की हा चेंडू नो चेंडू घोषित केला पंचाने देखील. एकूण पंच धावा किती काढल्यात? यस, 3+1 अशा 4 धावा. पहिल्या चेंडूवरती जर नो टाकला नसता तर इथे फलंदाज बाद देखील झाला असता, परंतु नशिबाची साथ परेंदवाडी टीमला भेटली जाती आहे. पहिल्या चेंडूवरती 0 चेंडूवरती मिळाली जाती आहे ती चौकार अशी बोल भाषा. इथे 4 धावसंख्येसाठी श्री गणेशा अकाउंटमध्ये ओपन केला जातोय. हे नशिबाचा भाग आहेत. नशिबाचे दरवाजे कसे कुठून उघडे होतील ना यात देखील शंका नाही आहे. पाहू शकाल आपण स्टार टेनिस वर्ल्ड टेनिसची संपूर्ण टीम तयार आहे आणि किंकू लोबी आता मात्र आले आणि ह्या चेंडूवरती देखील एक देखना फटका पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील आलाय चौकार आणि चौकार अशा मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 8 या अंकावरती. पाहायला गेलं तर 18 चेंडू 23 करत असताना पहिल्या 1 चेंडूवरती आल्या त्या 8 धावा. पहिला चेंडू 9 त्याच्यावरती 4 धाबा आल्या. त्याच्यानंतर दुसरा चेंडू फ्रीडचा त्याच्यावरती देखील चौकार आला. वसूल पैसा वसूल मॅच पाहायला मिळते आहे. अक्षरशः चांगली बॅटिंग गोरक्ष आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून चौकार, अभिषा बॅटमधून एक चौकार. हा देखील फटका समोर उडवलाय. आता फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षकांनी झेल देखील सोडली आहे. काय घडतं मैदानामध्ये? निर्णात्मक मॅच आणि त्याच्यावरती झेल सोडली जाते आहे. क्रिकेटचं समीकरण आहे काचेस विन द मॅचेस. हे समीकरण फॉलो करण्याची गरज होती आणि तिथे मात्र झेल सोडली जाते आहे. जीवनदान मिळालं अभिला. आता अभिला दाखवून द्यावं लागेल, सिद्ध करावं लागेल की आपली झेल सोडल्यानंतर त्याचा मोहबदला का असो, ती चुकी का असते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची, आणि तेच दाखवून देत असताना आपण पाहू शकाल इथे देखील समोर चेंडू उडवलाय आणि ही ते देखील चेंडू टाटा बाय बाय करत अतिशय चेंडू खोदून काढलाय. बॅट्समन गोरक्षच्या बॅट मधून आला हा आणखी एक देखना चौकार.
ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सुनील आहे. आता काहीतरी मेडन षटक फेकावं लागेल सुनीलला. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 12 चेंडू 4 ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती सनी आलेत. हा देखील चेंडू आपण पाहू शकाल निर्धाव आलाय. हे जर मेडन षटक फेकलं तर पुन्हा आगमन करेल तो म्हणजे प्रकाश 11 घोटे सिंग. परंतु हे षटक मेडन षटक पडणं गरजेचं असेल. आतापर्यंत 2 चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यश आले सनी यांना. हा देखील परंतु इथे एस्टेक्षकांनी केलेली चुकी. इथे मात्र 1+1 स्क्वेअर घोषित करतायत म्हणजे 2 धावा ऍड होतील. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 21. या धावसंख्येवरती आता उर्वरित 10 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. अर्धलक्ष पार करून 90 टप्पा ओलांडलाय. मावल विभागामधून आलेला हा संघ आहे. इतर एक सन्मान दिलाय पुश सेन्सिबल क्रिकेट. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने 22 धावा धाव फलकावरती. आता 1 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडूंमध्ये पूर्णतः विजयाचे दरवाजे खुले गेले टीम परेंदवाडी टीमने. SK11 परेंदवाडी टीम मात्र पाहू शकाल आपण संपूर्ण दरवाजा खुला केला आहे विजयाचे. इथे मात्र फटका फसला की काय आणि फटका फसला होता जरूर. डायू फेकून झेल घेण्याचा प्रयत्न परंतु अपयश आलं रक्षकाला आणि इथे विजय संघ झाला आहे तो SK11 परेंदवाडी टीम आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तत्पूर्वी मी विनंती करेल की आपण चला लगेच बानसोली आणि SK11 परेंदवाडी संघ आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे आणि पुढची मॅच या स्पर्धेमधली दुसरी क्वार्टर फायनल मध्ये सजली जाईल. ती क्वार्टर फायनल